काम खर करता येत नाही अक्कानंतर मग येता कशाला? पण मी आधी सांगत होतो की चुप खोटं बोललेलं आवडत नाही मला. वाटेल तेव्हा नवटाक मारत जाऊ नकोस. अगं तू का तडफडला होतास? मी खोको बरोबर सोडलं होतं पण या रंग्यानं रंग्या नाही काम करता येत नाही. लाथा घातला पाहिजे की काय? नालायक बेकार. दाद्या खाल ते दाबच्याच्या मड्यावरती आणि त्याला सोडवून पाय बरा झाल्याशिवाय पुन्हा त्याला मोहिमेवरती घ्यायचं नाही कोणी. याद राखा रे, माड आल्यांच्या मोहिमेवर कोणी गडबड केली जिवंत ठेवणार नाही मी एकेकाला.
हाँ सेठ जी, बेटा हे देखिए. वाह 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 वाह, काय बहादर माणूस आहात तुम्ही सेठजी. पैसे का? अरे 30,000 ते फक्त लागाव दिले, आता काय राहिले? 20,000 रुपये 20,000. राहिले. अफू आणलेले अफू, चुरमुरे नाही आणलेले. गरीबाची चेष्टा नाही ना करत श्रीमंत. पुढल्या वक्ताला 5,000 जास्तीच येईल. एक पै कमी घेणार नाही. जीवावर उदार होऊन कामं करतो आम्ही. आण जा. अरे पण टाकू कशाला काढते ते? 5,000. ही आज सफाई कोणाची? माझी. अच्छा, बहुत अच्छा. बायकोला प्रेझेंट द्यायला बघे. अरे इकडे प्रेझेंट बायको ना, हे तुझं लग्न करून तुला मुलं जाणार म्हणे का? पुढे मुंजा होता तो बरा होता. म्हात्रे 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 एक खेळ होती काय चला कशाला काय हे कुठे तुझ्या बापाला वाचायचं. चला चिरंजीव खाली कर. चिरंजीव कुमुत नाही अडले. बुद्धी बरच होती पण वाणीनं दगा दिला. आजच्या दिवसात होईल ना बाबा. ऐक तरी चिरंजीव कुमुत एक आणि काय जरा विनंती होती. आम्ही तिची खूप वाट पाहिली. तू न आल्यामुळे फार निराशा झाली. आता मी ते सगळे दागदागिने मग दीड डबा घेऊन इकडे आण ते पत्र. वाच. चिरंजीव कुमुत आहे. आता मी ते सगळे दागदागिने मी गजवा घेऊन 9 तारखेला संध्याकाळी बॉम्बे सेंटर पोहोचतो. तेव्हा गाडीला आम्हाला देण्यात यावे. तुझा फोटो मी परत पाठवत आहे. पत्राबरोबरचा फोटो कुठे आहे? माझ्याकडे आहे. उद्या बरोबर घे. ठीक आहे. रंग्या, तुझा तो लाल डगला बरोबर घे. उद्या संध्याकाळी बरोबर 4 वाजता बॉम्बे सेंट्रलच्या त्या कोपऱ्यापाशी माझी वाट पाहायची. बाळ्या तू 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 मग तिघही याच्या बरोबर या. समजलं? पण दिला आहे का? दिला नाही पण साहेबाने सांगितलं. साहेबाने इकडे काय सर? तुझ्याजवळ बिल्ला नाही तर मग हमाले कशाला करतोस? मी 2 दिवस उपाशी.
मला नोकरी पाहिजे, नोकरी. 2 दिवस उपाशी आहेस? हा ठेव. मला मला पैसे नको, काम हवं, काम. साहेब. काका नमस्कार काका. किती उशीर केलास परी? हा, किती वाट पाहिली तुझी? किती वाढलीस ग तू? बरी आहेस ना तुझी तब्येत? हा, चल आपण टॅक्सी करून जाऊया. कुली उचल सामान बाबा. चल चल, हा चल, टॅक्सी करून जाऊ. चल. साहेब. काय? हे तुमचे पैसे तुलाच दिलेत. ठेव. मला मला पैसे नको, नोकरी पाहिजे, नोकरी. का? हो. पैसे मी ही तुझी खोली. तुम्ही तर राहत नाही. नसता चौकशी करत जाऊ नकोस, मला आवडत नाही. आपलं काम भलं, आपण भलं. हो. हे पैसे ठेव. दाढी कर, नवीन कपडे करून घे. माझं काम करायचं म्हणजे चेहरा आणि कपडे. पैसे? मी आपलं वाटेल ते काम करायला तयार आहे, पण माझं काम काय? परत परत ते प्रश्न विचारत जाऊ नकोस. काम आणि पगाराचं तुला उद्या कळेल. जातो मी. बाब्या, आजच्या मोहिमेचं काय झालं? मध्ये आरोपणा घडला. हप्ता पोचवलास? हा, पण सांगतो मी. नाही श्रीमंत, मला वाटतं हप्ते पोचवायचं सध्या दुसऱ्याला कोणाला तरी द्यावं, कारण डिपार्टमेंटचा माझ्यावर डोळा आहे. एका पोराला चाळीतल्या खोलीमध्ये आणून ठेवलंय मी. त्याचं नाव रवी. करंड्या पोचवायची कामगिरी त्याला द्यायची. फळाच्या करंड्यामध्ये पैसे ठेवायचं काम तुझं. उद्या सकाळी जाऊन त्याला सगळी कामगिरी समजावून दे. त्याच्याकडे आपल्या धंद्याबद्दल एक शब्द जरी कोणी काढला तर पोरगा हुशार आहे, पण तुमच्यासारखा झाडावर पिकलेला नाहीये. कामाची गोडी लागली की आपोआप तयार होईल. आम्ही देवीच्या जत्रेला जायची तयारी करतो. तू तुझं काम कर. देवा, पोरीचं लगीन ठरावं म्हणून तुला नवस केला होता तो फेडायला. लग्नासाठी घरदार शेतवाडी विकून रोकड घेऊन मी निघालोय. तुझी कृपा दृष्टी असावी. एकदा पोरीचं लगीन झालं की मला आणखी काही नको. तुझ्या सेवेत डोळे मिटावेत हीच माझी अखेरची विनंती. धनमालाचा लोभ कशाला, काय उरे रे आपण जाता. अंधळ्याला पैसा दे जाता, अंधळ्याला पैसा दे जाता. सोने चांदी काय मिरविसी या दुनियेच्या हाती रे. माझे माझे करीत चालसी काळ लागला पाठी रे. हे दये सारखा सद्गुण नाही, दये सारखा
सकुळ नाही दाना ऐसा धर्म कोणता